नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले स्वागत. मी आशा वर्मा. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्म पुणे व आधार फाउंडेशन लोणाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अंतर्गत महिलांसाठी अन्न प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी वडगाव मावळचे दत्तात्रय पडवळ यांनी या योजनेची कार्यपद्धती, शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योगाचा उद्देश व या योजनेस असलेला वाव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व या योजनेमध्ये महिलांनी वैयक्तिक व गटाच्या माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन केले. उपक्रम व्यवस्थापक कृषी आयुक्तालय पुणेचे दिनेश राठोड यांनी अन्न प्रक्रिया उद्योगाची वेगवेगळे विषयांचे प्रशिक्षण याबाबत माहिती दिली. रिसोर्स पर्सन पुणे तेजोमय घाडगे यांनी अन्न प्रक्रिया उद्योग व प्रकल्प ऑनलाईन प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बँक मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र लोणावळ्याचे राकेश कुमार यांनी अन्न प्रक्रिया उद्योगासाठी बँक कर्ज प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. पंचायत समिती मावळ तालुका अभियान व्यवस्थापक ग्रामीण गायकवाड व नगर परिषद लोणावळा अभियान व्यवस्थापक शहरचे दिलीप गायकवाड यांनी बचत गट तयार करण्यासाठी कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. आधार फाउंडेशन लोणावळ्याचे सचिव पांडुरंग तिखे यांनी मनोगत व्यक्त केले. कृषी सहाय्यक लोणावळा मनीषा दगडखेर व सौ अनुजा वाडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजक आधार फाउंडेशन लोणावळ्याचे अध्यक्ष प्रकाश पाठारे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी वसंत मोरे, संताजी जाधव, ज्ञानेश्वर बुचडे, राहुल घोगरे, नितीन बांगड आदी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणास शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी सहाय्यक श्रीमती मनीषा दगडखेर व प्रकाश भाऊ पाठारे, अध्यक्ष आधार फाउंडेशन संस्था यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. लोन या किसी भी चीज की पैसा मिलने के सबसे महत्वपूर्ण जो होता है बैंक के अलावा किसी को कोई पैसा मिलता नहीं देखा जाए तो, चाहे सब्सिडी का पैसा हो चाहे लोन का पैसा हो, है ना. तो सबसे पहले कहाँ से शुरुआत होती है? बैंक से शुरू होती है. सबसे पहले अकाउंट खोलना पड़ता है बचत बैंक का. सबसे पहले क्या अकाउंट खोलना होता है बैंक का. तो सबसे पहले मुझे याद है जब सबसे पहले बचत घाट बनते थे, मतलब आज से 2-4 साल पहले, तो मिनिमम जो गाइडलाइन था गवर्नमेंट का वो 50,000 का था. तो 50,000 हम देते थे पहला डोज किसी को भी. पहला डोज मतलब पहला लोन, है ना. उसमें फर्स्ट सेकंड डोज हम बोलते हैं, उसका जो पंचायत समिति लोग बताएंगे आपको आने में. तो 50,000 देते थे. अभी क्या है आज के डेट में प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना PMFME. PMFME म्हणजे प्राईम मिनिस्टर फॉर्म्युलायझेशन ऑफ मायक्रो फूड एंटरप्राइजेस. फॉर्म्युलायझेशन म्हणजे उद्योग आधार आणि फूड लायसन. हे जर तुमच्याकडे असेल, उद्योग आधार सहज आपला आधार कार्ड असतो ना, तसा उद्योगाचा एक आधार निघतो. तर आधार नंबर एक निघतो, त्याला उद्योग आधार असं बोललं जातं. सिंपल प्रोसेस आहे, 15 मिनिटात ते निघतं मोफत करून. अगदी नाही झालं तर आम्ही DRP मंडळी आपल्याला ते काढून देऊ शकतो. त्याच पद्धतीनं FSI फूड लायसन सहजपणे एक 500,000 रुपयामध्ये मिळतं. नाही झालं तर आम्ही DRP मंडळी पूर्ण जिल्ह्याभर आम्ही काम करत आहोत. आमच्याकडे ते तुम्हाला काढून देण्याची सोय करतात. म्हणजे फॉर्म्युलायझेशन म्हणजे उद्योग तुमचा संघटित असला पाहिजे. म्हणून शासकीय पातळीवरती आता कुठलीच आकडेवारी नाही किंवा अन्न प्रक्रिया उद्योग एवढे आहेत म्हणून. या योजनेचं ते ठळक वैशिष्ट्य आहे. गेल्या वर्षी मला सांगायला विशेष आनंद होतोय, महाराष्ट्राला या योजनेमध्ये राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते 3 नोव्हेंबरला भारत सरकार नवी दिल्ली इथं फूड एक्झिबिशन मध्ये तिथे पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाला. अतिशय चांगल्या पद्धतीने कृषी विभाग याच्यामध्ये काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास आता 14,000 युनिट्स झालेली आहेत. तर आपण ही याच्यामध्ये कुठेतरी समाविष्ट व्हावं. मला वाटतं लोणावळा हे शहर पण मला वाटतं स्वच्छ अभियानामध्ये आहे. तर वेगवेगळ्या अभियानांमध्ये आपण पुढे असतो. तशाच पद्धतीने एक अभियान आहे, एक मोठी स्कीम आहे ज्याचा लाभ अगदी तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला होऊ शकतो. ही योजना सुरू झाली 15 मे 2020 रोजी. आदरणीय अर्थमंत्री सीतारामन मॅडम टीव्हीवरती आपण बघितलं असेल 1 लाख कोटीचं आत्मनिर्भर भारतचं. दिनेश राठोड सर अन्न प्रक्रिया उद्योगांमधील वेगवेगळ्या विषयांचे प्रशिक्षण याबाबत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी आतापर्यंत जसे प्रतिसाद दिलेला आहे तसाच द्यावा. पंचायत समितीचे सदस्य
SULM NULM मधले सर्व सदस्य, आमचे DRP जिल्हा संसाधन व्यक्ती श्री तेजमय गाडगे, उपस्थित सर्व दोन्ही यंत्रणेमधले उमेद आणि ग्रामीणमधले आणि लोणावळा शहरातले खास करून सर्व भगिनी, आज इथे आपण आधार फाउंडेशन आणि आत्मा विभागातर्फे जे प्रशिक्षण आहे त्याबद्दल आपण उपस्थित राहिलात. आज आपण तेजमय गाडगे यांच्याकडून PMFME स्कीम काय आहे, PMFME स्कीम म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, ही योजना काय आहे याबद्दलची सगळी माहिती त्यांनी दिली. मी यामध्ये एक ॲडिशन करतो, ॲडिशन इन द सेन्स त्याच विभागात किंवा त्याच स्कीममध्ये आम्ही राज्यस्तरावर काम करतो आहे. माझं नाव दिनेश राठोड, मी थोडक्यात ओळख करून देतो. मी एंटरप्राइज डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून या योजनेमध्ये राज्यस्तरावर काम करतो आहे. महाराष्ट्र राज्यात आम्ही काम करतो आहे, संपूर्ण राज्यात. माझं शिक्षण हे MTech फूड इंजिनिअरिंगमध्ये आहे. पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंटमध्ये केलं आहे, इंटरनॅशनल बिझनेसमध्ये. जो प्रवास आहे 12 वर्षाचा एक्सपिरियन्स झालेला आहे, अनुभव. हे संशोधनात गेले. संशोधन तुम्ही बसला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आज या ठिकाणी आपल्या या सगळे दिलीप गायकवाड हे नगरपालिकेतले ते गेले निघून, सुभाष गायकवाड बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर, तसेच तेजोमय गाडगे सर यांनी अतिशय मोलाची आपल्याला माहिती दिली. तसेच आपले दिनेश राठोड सर यांनी सुद्धा फार महत्त्वाची माहिती दिली आणि सर्व त्यांनी कसा व्यवसाय करायचा, काय करायचा हे आपल्याला खूप मोलाची माहिती दिलेली आहे. तरी मी एवढंच सांगेन तुम्हाला की आज आपण इथं बसलात त्यामुळे एक घोषणा द्यायची तुम्ही फक्त, नारी शक्तीचा जोरात आवाजच नाही तुमचा, जरा मरगळ आली तुम्हाला, मला माहिती आहे. तुमचा नाश्त्याची मी व्यवस्था केली तेव्हा जोरात आवाज आला पाहिजे. नारी शक्तीचा, नारी शक्तीचा. धन्यवाद. काय आपण आज हे प्रशिक्षण का घेतोय आणि आमच्या आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे प्रशिक्षण याच्यासाठी घेतोय की ज्या तळागाळातल्या महिला आहेत त्यांना कुठेतरी काम मिळालं पाहिजे, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. मान्यवर तसेच आपण बंधू भगिनी, आपण या प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित राहिला व आपलं सर्व शांततेने सर्व मार्गदर्शन ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व हा कार्यक्रम इथे संपल्याचे जाहीर करतो.